आणि याच ठिकाणी गणपती बाप्पांनी सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. थांबा, कुठे ते सांगते, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ. आज होती अंगारकी चतुर्थी आणि त्यासाठीच आम्ही चाललो होतो सिंदूरवादा येथील सिंदुरात्मक बाप्पांच्या दर्शनासाठी. आज अंगारकी चतुर्थीमुळे खूप जास्त गर्दी होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चला, आमची दर्शनाचाही नंबर येईपर्यंत तुम्हाला या मंदिराची आख्यायिका सांगते. तर हे मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सिंदुरवादा येथे खाम नदीच्या काठावर वसले आहे. या मंदिराचं बांधकाम इसवी सन 1784 मध्ये झालेलं आहे आणि याची अशी आख्यायिका आहे की गणपती बाप्पांनी सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे श्री गणेशाचे अंग सेंद्रासारखे माखले होते आणि त्यामुळेच बाप्पांना सिंदुरात्मक किंवा सिंदूरवदन गणेश म्हणले जाते. ही घटना द्वापार युगातील आहे असे मानले जाते. या बाप्पांना दुर्वा व सिंदूर अर्पण करण्याचे वेगळे महत्त्व आहे. इथे त्या काळातील दगडी बारव सुद्धा आहे. चला, तुम्हाला सांगता सांगता आमचे सगळ्यांचे छान दर्शन पण झाले आणि त्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या छोट्याशा महादेवाच्या मंदिरात मी गेले. तिथून दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. तोपर्यंत आरुने मस्तपैकी पेढा घेऊन ठेवला होता. ते सगळं घेऊन आणि तिथून काय काय आणलं हे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.